हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो मग मला जायचं होतं पहिले ऑफिसला आणि तसंच जायचं होतं मला सबमिशनला कॉलेजला. आणि हे कुत्तू जे आलं होतं ते मला खूप मॉर्निंग म्हणजे खूप गुड करून टाकली होती त्याने. तो अचानक आला माझ्याकडे, मला पण वाटलं नव्हतं की तो माझ्याकडे येईल. आणि त्याने टिक्का बिक्का मस्त एकदम डॉगिश बाई गँगसारखा आला. आणि त्याला बोलली मी असंच रँडम पुढे बसतो, पुढे बी बसला, रेडी झाला. मला इतकं कसं तरी झालं यार, काय बाई. कॉलेजचं काम होतं म्हणून मी गेली होती प्रिंट काढायला. सो प्रिंट काढता काढता पेरूचं लिहायचं होतं, मग तिचं थोडं लिहून पण दिलं. आणि कॉलेजमध्ये बघितलं तर बापरे, हा समारंभ चालू होता जो मला एक्सपेक्टेड नव्हता. पण मी बघितलं, छान वाटलं मला. 75 वर्ष पूर्ण झाले आमच्या कॉलेजला, मुंजे इन्स्टिट्यूटला, त्याच्यामुळे ते जातं. आणि मग आणि मॅम राहिल्या होत्या बाहेर म्हणून मी सबमिशन केलं. आणि मग मी आता मॅम बाहेर गेले, आता येतील आणि मग मला एवढं सगळं चेक बिक करून देतील. बरं झालं. आणि इथं आमची साईन बी झाली फायनली. सो गाईज, आम्ही आता भोसल्याच्या कोणत्या स्कूलला आलो आहे? छोट्या स्कूलला आलो आहे. छोट्या आता आम्ही म्हणजे स्टुडंटच्या याच्यात आलो आहे. आम्ही कॉलेजचे भोसलाचे, पण आम्ही आता माझ्या भावाला ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे की माझ्या भावाच्या मुलाला घ्यायचं आहे, तो लहान आहे. सो त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे या कॉलेजला. त्याच्यामुळं मी आली इथं. बघा माझ्याकडे हा पण फोन आहे, कारण की मी याला जुदा नाही करू शकत. सो याने मला सपोर्ट केलं आहे. जसं मला तुम्ही सपोर्ट करता तसं मला याला पण सपोर्ट केला आहे. मग इथं ॲडमिशनची इन्क्वायरी करायची. तो आहे फर्स्ट स्टँडर्डला, टाकायचं आहे त्याला. आणि कॅटेगरीला किती फीज लागतं किती नाही ते पण बघायचं. त्याच्यासाठी मी आली. आणि मग मी फर्स्ट टाईम इथं आली म्हणून मी तुम्हाला दाखवते की इथं काय काय. इथं असं प्ले ग्राउंड आहे सगळा. हे बघा, इथं पार्किंग एरिया आहे, इथं सगळं प्ले ग्राउंड आहे. आता आतमध्ये बघते मी काय काय नाही. आतमध्ये शिशुविहार होतं पण ते आज बंद होतं. आणि आम्हाला वॉचमॅन काकांनी काहीच सांगितलं नाही की आतमध्ये बंद आहे. सांगावं ना त्यांनी ॲटलिस्ट. पापा की परी हूं मैं. ते जाती, भूक लागली खूप. एक तर यांचं कामाचं लोड, यांचं कॉलेजचं लोड, हे पागल होऊन जाईल आता. पण ठीक आहे, काम है तो सब आहे. आता मी जाते, जेवते आणि फुलं गोळा करते. फुलं इतके गोळा करते नाही, वास असा येतोय की आमच्या इथं चहा बनतोय. इथं कॅन्टीन नाही तर मग इथं घर आहे. सो इथं चहा बनवताना हिला चहाची तलप लागली, पण द्यायचं नाही, भूक लागली. पहिले जेवण करू. चला बाय गाय.